जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज. जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. दबावाला झुकलो नाही, मुंडेचा ठाम निर्धार. एफडीएतील कारवाई दरम्यान धमक्या, दबाव आणि बदलीच्या चर्चांवर आयुक्त तुकाराम मुंडेंची स्पष्ट भूमिका. अन्न भेसळ विरोधी मोहिमेला वेग देण्याचा निर्धार. मुंबई. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी विभागातील कारवाई दरम्यान विविध प्रकारच्या दबावाला आणि धमक्यांना सामोरे जावे लागल्याचा दावा केला आहे. अन्न भेसळ, बनावट दुग्धजन्य पदार्थ आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात राज्यभर सुरू असलेल्या धडक मोहिमेमुळे काही हितसंबंधी अस्वस्थ झाले. त्यामुळे अप्रत्यक्ष दबाव, धमक्या आणि बदलीच्या चर्चांना तोंड द्यावे लागले. मात्र कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंडे म्हणाले की कायद्याची अंमलबजावणी करताना कोणाचीही गय केली जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रकरणात कठोर भूमिका घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. काही माध्यमांमध्ये आपल्या बदलीसाठी तब्बल 250 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र अशा दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत या अफवांना पूर्णविराम दिला. एफडीएने अलीकडच्या काळात राज्यातील अनेक ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. त्यामुळे प्रशासन अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येईल असा निर्धार मुंडेंनी व्यक्त केला.